नाही, पवार साहेबांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी जुना दावा आज परत तो रिपीट झालाय मीडियावर. त्यांनी तशी एक मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुखपत्रात दिली होती. पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की विलिनीकरणासंदर्भात सध्या तरी आमच्या पक्षात कुठलीही चर्चा नाही. हा अंतिम निर्णय अजितदादा घेणार होते. 12 तारखेला त्याबाबत अधिकृत घोषणा करणार होते असं त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितलं. आमच्या बाबपर्यंत ते काही आलं नाही. आणि अर्थातच आता विलिनीकरणाच्या चर्चेला सुरुवात कोणी केली तर अजितदादांचा अंत्यविधी सुरू असताना आणि तो आटोपल्यानंतर त्या पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी पहिल्यांदा विलिनीकरणावर चर्चा केली की दोन्ही पक्ष एकत्र आले तर ती खरी श्रद्धांजली असेल. आणि त्यानंतर या चर्चेला पेव फुटत गेलं ते कालपर्यंत. पण आता शशिकांत शिंदे साहेबांनी स्वतः त्यावर पडदा टाकलाय. आणि ह्या विलिनीकरणाच्या संदर्भात जर भविष्यात काही निर्णय घ्यायचा असेल तर गटनेतेपदी जशी सुनेत्रा वहिनींची निवड एकमतानं सर्वानुमते केलेली आहे आमदारांनी, तसेच त्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात असं दुसऱ्या पत्रावर पण आम्ही सह्या केल्यात. त्यामुळे त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर ह्याबाबत त्या विलिनीकरणाबाबत अधिक बोलतील. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता त्याबाबत अधिक बोलू शकत नाही. तसं तर पाश्चात्य संस्कृतीला मी फारसं मानत नाही, कारण 14 फेब्रुवारी उद्या आहे, त्याला व्हॅलेंटाईन डे असं आपण म्हणतो. आणि त्या दिवशी एकमेकांबद्दल संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीत प्रेम व्यक्त करण्याची भावना ही पाश्चिमात्य संस्कृतीची आपल्या देशात सुद्धा अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात झाली. आता याच्यामध्ये एकमेकाबद्दल प्रेम व्यक्त करण्याची भावना असते. अर्थातच मुलगा सुद्धा आईबद्दल प्रेम व्यक्त करू शकतो, पती पत्नीबद्दल प्रेम व्यक्त करू शकते, भाऊ बहिणीबद्दल प्रेम व्यक्त करू शकतो, एखादा प्रियकर प्रेयसीबद्दल प्रेम व्यक्त करू शकतो. आणि नवीन तरुणांमध्ये असं याचं फॅड अलीकडे वाढलंय. पण त्या दिवसाचं औचित्य की मला पत्रकार बांधवांनी सहज विचारलं की व्हॅलेंटाईन डे जर आहे आणि अजितदादांना जर तुम्हाला मिठी मारायची असती तर तुम्ही मारली असती का? तुम्ही म्हटलं माझी तेवढी हिंमत नव्हती, पण पत्र रूपाने त्यांना थोडंसं मला विचारता आलं असतं की दादा, महाराष्ट्र ऑलवेज लव्ह यू, महाराष्ट्र वांट टू से आय लव्ह यू दादा, पण आम्ही तुम्हाला खरं मिस करतोय. त्याचं कारण असं आहे की आमच्या जीवनातला प्रेमळ व्यक्ती म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव विचाराल तर आयुष्यामध्ये फार कमी लोकांनी मनापासून प्रेम माझ्यावर केलं. त्यातले एकमेव दादा असे होते की राजकीय हेवेदावे चालू असताना अनेक लोकांनी तिरस्कार केले, अनेकदा ट्रोल झालो, अनेक वेळा वादात सापडलो, अनेकदा हेटाळणी झाली. काही लोकांनी जातीबद्दल हेटाळणी केली, काही लोकांनी माझ्या व्याख्याता असण्याच्या बाबतीत सुद्धा भांडवल करून मला खूप खालच्या पातळीवर टीका केल्या, ट्रोल केल्या, माझ्याबद्दल वाईट साईड बोलत राहिले. पण अजितदादा एक असा नेता होता की ज्या दादांनी कधीही म्हणजे मला गुन्हा दोषासहित स्वीकारलं होतं. माझ्यात ती पात्रता नसताना सुद्धा दादांनी मला आमदार पदावर बसवलं होतं.